जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याची घटना मन सुन्न करणाऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासणारी आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री आमदार सुनेत्रताई पवार यांच्याशी या प्रकरणाबाबत संवाद साधण्यात आला। तसेच आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी पोलीस प्रशासनाच्या संपर्कात राहून पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रकरणाच्या तपासाबाबत पाठपुरावा केला। त्यानंतर विवेकदादा वळसे पाटील यांनी पिंपळवंडी येथे जाऊन चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले। आपल्या लेकीवर असा दुर्दैवी प्रसंग ओढवलेल्या आई-वडिलांच्या मनावर काय आघात झाला असेल याची कल्पनाही करवत नाही। या दुःखाच्या प्रसंगी त्या कुटुंबाच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत। या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होऊन दोषी नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। अशा अमानुष प्रवृत्तींना आळा घालून आपल्या लेकीबाळींसाठी भयमुक्त समाज निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। या चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली। तिच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।